छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेब 5 लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी आला होता. अवघ्या काही दिवसातच स्वराज्य जिंकून पुन्हा दिल्लीला परत जायचं या उद्देशाने दक्षिणेत आलेला औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांनी तब्बल 9 वर्ष झुंजत ठेवलं. औरंगजेबाला एकही किल्ला जिंकता आला नव्हता. शेख निजाम, शहाबुद्दीन खान, फतेह खान अशा एकापेक्षा एक सरदारांना हजारोची फौज घेऊन औरंगजेबाने आक्रमण करण्यासाठी पाठवलं होतं. पण शंभूराजांनी आणि मावळ्यांनी औरंगजेबाच्या सरदाराला रणमैदानातच अक्षरशः झोडपून काढलं. औरंगजेबाला एकाही आघाडीवर शंभूराजांनी जिंकू दिलं नाही. लाखोची फौज, पायदळ, घोडदळ, हजारो तोफा हे सगळं काही असताना मुठभर मावळे घेऊन लढणारा शिवपुत्र शंभूराजा औरंगजेबासमोर हार मानत नाही. हे पाहून प्रचंड दुखावलेला औरंगजेब दरबारात आपल्या सरदारांवर प्रचंड संतापतो. स्वतःच्या डोक्यावर असलेली बादशाही पगडी काढून रागारागात खाली फेकून देतो आणि औरंगजेब शपथ घेतो, जोपर्यंत शिवपुत्र छत्रपती संभाजींना कैद करत नाही तोपर्यंत डोक्यावर बादशाही पगडी घालणार नाही. औरंगजेबाने शपथ तर घेतली, पण उभ्या मैदानात शंभूराजांना पराभव करून कैद करून त्याला शक्य झालं नाही. शेवटी दगा फटका आणि फितुरीच्या मदतीने औरंगजेबाने शंभूराजांना कैद केलं.